देहानं आपण या ठिकाणी आहोत, आपलं मन जर या ठिकाणी नसेल, चित्त आपलं इथं नसेल तर उपयोग, कारण परमार्थामध्ये चित्तच पाहिजे. इथं बसलोय आपण, प्रपंच आपल्या चित्तात राहतो, परमार्थ आपल्या चित्तात नाही. तुम्हाला जर विचारलं इथं बसलेल्या हरिपाठामधला 6-7 नंबरचा अभंग कोणता, नाही सांगता येणार, भरपूर वेळ विचार करावा लागेल. पण इथं बसल्या बसल्या जर विचारलं, मंजुळा ताई अहो तुमच्या घरातला साखरेचा डबा कुठे, इथं बसल्या बसल्या सांगताल मला, का तुमच्या चित्तात आहे. भगवान परमात्माची प्राप्ती करून घ्यायची असेल, प्रपंचाची, प्रपंचामधून स्वतःला जे आपण गुरफटून राहतोय त्याला बाहेर काढावं लागतं. मन भगवान परमात्माच्या भजनामध्ये, भगवंताच्या नामचिंतनामध्ये लीन करून घ्यावं लागेल. त्याशिवाय जीवनाचा उद्धार होणं शक्य नाही. अंतःकरणात भाव शुद्ध असला पाहिजे. एक जलधारा रोज आपण भगवान भोलेनाथांच्या शिवलिंगावरती वाहली तर आपल्या जीवनाचा उद्धार होतोय. बेलपत्र जर वाहिलं, चंदनानं नाव लिहून राम हे नाम लिहिलं, एक बेलपत्र वाहलं, 108 बेलपत्र वाहल्याचं पुण्य भेटतंय. आणि शिवलिंगावरील बेलपत्र जर खाल्लं, ब्रह्महत्येचं पातक आणि सर्व तीर्थक्षेत्राचं स्नान केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होते. शिवलिंगावरील बेलपत्र जर खाल्लं तर मग खूपच खायचे असं नाही, एखादं पान तर खाताना जेवणासारखं. भगवान भोलेनाथाला जलधारा वाहतोय, फक्त आपलं मन, आपलं चित्त भगवंताला समर्पण पाहिजे. कारण आपण म्हणतो देवाला देव, भगवान एवढे मोठे संकट आमच्यावरती येत आहेत, प्रपंचामध्ये ही गोष्ट कमी पडते, मुलाला नोकरी पाहिजे, मुलगा नोकरी लागला पाहिजे, मुलाचं लग्न झालं पाहिजे, गाडी बंगला जमीन प्रॉपर्टी सगळ्या गोष्टी भेटल्या पाहिजेत. प्रत्येक गोष्ट आपण भगवान परमात्माला सांगत राहतो. ज्या भगवंतानं जन्म दिलेला आहे, आयुष्यामध्ये काही काही लोक किती प्रॉपर्टी दिली, किती गाड्या बंगले असतील तरी समाधानी असतात. एका माणसाला तर 7 पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी, पण तो आजारी पडला राजा, कशामुळं, 8व्या पिढीचं कसं. याही विचार करणारे लोक आहेत जगात सध्या. 7 पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी, पण प्रश्न पडला 8व्या पिढीचं कसं. ज्या वेळेला राजवाड्यामधील एका, त्या राज्यातील एका प्रधानाच्या कानावरती बातमी पोहोचली की राजा आजारी पडलाय, राजाच्या मेंदूला ताप गेलाय, आज ना उद्या कधी जीव निघून जाईल सांगता येत नाही. राजाला टेन्शन होतं, कशाचं, 8व्या पिढीचं कसं. राज्याच्या बाहेर, त्याच राजवाड्याच्या बाहेर एक म्हातारी राहत होती, 60-65 वर्षाची, वयोवृद्ध होती. सकाळी जर पोटभर जेवण भेटलं तर संध्याकाळी भेटेल की नाही याची सुद्धा चिंता नव्हती तिला. म्हातारीला विश्वास होता, ज्या भगवंतानं जन्म दिलाय त्या भगवंताला काळजी आहे, याला पोटभर खायला द्यायचं की नाही द्यायचं. आणि तुम्हाला जर उदाहरण प्रसंग तसा पाहायचाच असेल, 1 रुपया खिशात नसताना सुद्धा काही काही माणसं आषाढी वारीसाठी पंढरपूरला जातात. का, आम्हाला मुलगा जोरात बोलला, मुलानं घरातून बाहेर काढून दिलं. काही काही लोक संसारातलं काम करायचं कंटाळा म्हणून निघतात. 1 महिना चालताना 1 रुपया खिशात नसू द्या, पण तरी सुद्धा एकही दिवस उपवाशी राहत नाही. तेव्हा आपण उपाशी राहतो का. भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याची कृपा, भगवंताची नजर आपल्याकडे राहते. त्या राज्याच्या बाहेर म्हातारी होती. त्या प्रधानानं सांगितलं, राजा महाराज आपल्या राजवाड्याच्या बाहेर एक आजी राहते, झोपडी करून राहते, राहण्यासाठी व्यवस्थित घर तिला नाही, 2-3 मुलं आहेत, पण मुलांच्या जवळ ती म्हातारी राहत नाही. सकाळी पासून 2 दिवस झाले तिने अन्न खाल्लेलं नाही, तिला भोजनाचं ताट नेऊन तुम्ही द्या. राजा ज्या वेळेला निघाला, ताट सोबत घेतलं, ते म्हातारीकडे आला. आजी नेमकीच बसलेली होती. 10, 11, 12 वाजले सकाळी. 12 वाजता राजा ताट घेऊन पोहोचला. आजीला आवाज दिला, आजी जेवणासाठी तुम्हाला ताट आणलंय. म्हातारी म्हणती, राजा अरे आत्ताच तर हातावर पाणी घेतलं, जेवण करून आत्ताच बसलंय. राजानं सांगितलं, आजी आताच जेवण झालं म्हणून काय झालं, संध्याकाळच्याला कामाला येईल, राहू दे तुमच्याकडे. म्हातारी सांगते, राजा अरे ज्या भगवान परमात्माने जन्म दिलाय त्यांनीच तर सकाळच्या भोजनाची व्यवस्था केली होती, सकाळच्या जेवणाची व्यवस्था केली, त्याच तर देवाला काळजी आहे. संध्याकाळचं तोच पाहून घेऊ, तू काळजी करू नकोस, भगवंताई माझी काळजी घेण्यासाठी तो पाहून घेईल. राजाला ताट घेऊन परत पाठवलं. राजाच्या डोक्यात प्रकाश पडला.
7 पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी आहे, पण 8व्या पिढीचं कसं हा प्रश्न माझ्या डोक्यात पडलाय. पण ज्या म्हातारीला सकाळी खाल्लंय तर संध्याकाळची काळजी नाही. आपल्यात सुद्धा माणसं असतात तसे. सकाळी सकाळी पत्नीला विचारतं, होय ग मग या आज कोणती भाजी करते. सकाळी जेवण केलं हातावर पाणी पडत नाही तर म्हणतं मग संध्याकाळी काय भाजीला का जाऊ परतूरला. संध्याकाळी हातावर पाणी पडत नाही ते विचारतं मग सकाळी काय भाजी करणार आहे. ज्या भगवान परमात्माने जन्म दिलाय त्याच भगवंताला आपल्याला आपली काळजी आहे. तो जगाचा मालक, सगळ्या गोष्टी पुरवतो. फक्त त्याच्यावर आपला विश्वास पाहिजे, तेवढी भावना पाहिजे, तेवढी श्रद्धा पाहिजे. सगळ्या गोष्टी प्राप्त होत आहेत. भगवान उमानाथ, भगवान भोलेनाथ. ज्या वेळेला आपण कथा पाहिली, दक्ष महाराजांनी महायज्ञाचं आयोजन केलं. सती मातेला महादेवाला पूजेचं स्थान नाही. सती मातेला पूजेचं स्थान नाही महादेवाला. सतीनं विचारलं, स्वामी सर्व आकाश मार्गे विमान चाललेत कुठे. त्यावेळेला विचारलं, सती अगं तुझ्या वडिलांना सूड भावनेनं महायज्ञाचं आयोजन केलेलं आहे. ते महायज्ञामध्ये आपल्याला आमंत्रण नाही, निमंत्रण नाही, पूजेचं स्थान नाही. सती मातेनं हट्ट धरला, स्वामी मग मला तर जावं लागेल. तुमचं नातं सासरा जावयाचं नातं आहे, ती जपलं पाहिजे. ताणलं तर तुटल्याशिवाय राहणार नाही. मला माझ्या पित्याला जो गैरसमज झालाय तो समजावून सांगावा लागेल, तो गैरसमज त्यांचा काढावा लागेल. ज्या वेळेला सती माता हट्ट करतात, भोलेनाथांनी सांगावं, सती गुरुच्या घरी शिष्याला, मित्राच्या घरी मित्राला आणि पित्याच्या घरी पुत्राला कधी बोलवण्याची गरज. सती म्हणते, मग मला तेच सांगायचंय तुम्हाला. माझ्या वडिलांच्या घरी महायज्ञ, मग मला कशाला अडवताय, मला कशाला आमंत्रणाची गरज आहे. कधी कधी माता मौल्यांचा जीव असा सुपारी धरल्यासारखा होतो पा, अडकीत्या धरल्यासारखा. मालकाचा ऐकाव की बापाचा ऐकावं लक्षात येत नाही. आणि दोघे जर सारखेच विचाराचे असतील तर मग तर काही सुचत नाही. सती मातेला उमापती महादेव हट्ट करताय, जाऊ नको. पण दक्ष महाराजाचा गैरसमज दूर करावा लागेल म्हणून सती माता हट्ट करतात. सुंदर असा प्रसंग सांगितला जातो. ज्या वेळेला एका मुलीचे वडील त्या मुलीला सासरी सोडण्यासाठी, जावई घेण्यासाठी येतात, पण दोघांनाही सोडण्यासाठी ज्या वेळेला दुसऱ्या गावाला निघाले, जात असताना पहिल्या काळामध्ये पावली वाट होती, पावली चालावं लागायचं. तेव्हा काय बस नव्हत्या, अर्ध तिकीट नव्हतं, फुकटही नव्हतं, फुल तिकीटही नव्हतं. पाऊल ज्या वेळेला दर मजल मजल करत चालत जायचे. 1 कोस 2 कोस चालता चालता सासरे व पुढे चालतायत, मध्ये मुलगी आहे, पाठीमागे जावाई बापू चालतायत. चालताना पाहिलं, एक ज्वारीची शेती दिसली. एवढी भारी ज्वारी आलेली होती. ज्वारीची शेती पाहिली आणि सासरे बुवा म्हणतात, जावाई बापू या माणसाला 30 पोते तरी ज्वारी व्हायला पाहिजे. जावाई बापू म्हणतात, सासरे बुवा तुमचं वयामानानं जरा डोकं सरकलं म्हणे, तुमचं वयामानानं काय तुम्हाला अंदाज लागना. आता या माणसाला 20 पोते ज्वारी होईल. सासरा म्हणायचा 30 पोते, जावाई म्हणायचा 20 पोते. दोघांचेच भांडण लागले. जावाई बापू अहो 30 पोत्यापेक्षा कमी एक ओंजळभर सुद्धा नाही. जावाई बापू म्हणायचे, सासरी बुवा अहो याला 20 पोत्यापेक्षा जास्त एक ओंजळभरही नाही. भांडणं लागता लागता दिपाड देहाच्या जावयानं म्हातारा सासरा खाली पडला आणि छातीवर बसला. सासरी बुवा म्हणा 20 पोते. जावाई बापू जीव गेला तरी चालल, पण 30च पोते. असे भांडण लागले दोघाचे. ते मुलीला काय करावं लक्षात येईना. मालकाला सांगाव की बापाला सांगाव, ऐकण्यासाठी कोणीच तयार नाही. शेवटच्या वेळेला म्हणते, बाबा अहो कशाला तुम्ही म्हातारपणाला उग डोक्यावर घेतायत, अहो हे जीव जाईल तुमचा, एवढा त्रास व्हायला लागला म्हणे. मालकाला तर सांगू शकत नव्हती. बापाला म्हणे, बाबा अहो खाली पडला तुमची, खालनं तुमची पाठ घासून घासून लाल व्हायला लागली, अहो म्हणा ना 20 पोते. सासरा म्हणतो, त्या पोरीचा बाप म्हणतो, तिचं नाव होतं वसू, वसू माझी खालनं पाठ किती पण घासू, पण 10 पोत्याची कळ कशी सोसू. ज्वारी कोणाची? तिसऱ्याची. भांडण या दोघाची. सती मातीची अवस्था झाली. मालकाचा ऐकाव, भोलेनाथाचा ऐकाव की दक्ष महाराजाचा? कारण दक्षाने सांगितलेलं होतं, महादेव आमंत्रणाशिवाय या ठिकाणी येणार नाही, पण सती आल्याशिवाय राहणार नाही. जो कोणी तिला जवळ करेल त्याला देहदंड देण्यात येईल.
सती मातेनं उमापती महादेवाला समजावून सांगितलं, स्वामी मला जावं लागेल. शब्द डावलून निघाल्या. दक्षाच्या नगरीमध्ये येऊन पोहोचल्या. आल्याच्या नंतर पाहिलं, वाटलं होतं सती मातेला माझं स्वागत सन्मान करण्यासाठी कोणीतरी येतील. पण ज्या वेळेला बहिणी जवळ आल्या, बहिणीने विचारावं, का ग तुझ्या मालकाच्या डोक्यातून पाणी येत होतं, अजून थांबलं की नाही? कोणी म्हणावं अंगावरती कपडे नाही, पाला पाचोळा गुंडाळत होता, अजून कपडे वगैरे घालतो की नाही? कोणी म्हणावं अंगाला राख लावत होता, राख लावायची बंद केली की नाही? प्रत्येकानं अवहेलना करावी, कोणी वाईट बोलावं, कोणी काय बोलावं, सती मातेला तो त्रास सहन होत नाही. सती मातेला ज्या वेळेला दुःख व्यक्त करण्यासाठी किती मोठा त्रास झाला आणि मुलीने किती त्रास दिला, शेवटी आईचं अंतकरण मात्र मुलीला लांब लोटत नाही, दूर नाही लोटलं. सती मातेच्या आईनं जवळ केलं, घट्ट मिठी मारली, दुःख विचारलं. दक्षानं पाहिलं, सती माता घाबरून गेली. दक्षाकडे आल्याच्या नंतर सांगू लागतात, बाबा हे तुम्ही चुकीचं केलंय, महादेवाशिवाय महायज्ञ पूर्णत्वात जाऊ शकत नाही. तुम्हाला महायज्ञाचं आयोजन केलंय, पण महादेवाला पूजेचं स्थान द्यावं लागेल. चुकीचं केलंय बाबा तुम्ही, काहीतरी गैरसमज झालाय तुमच्यामध्ये. माणसाच्या नातामध्ये ताटातूट तेव्हाच होते गैरसमज झाल्याच्या नंतर. खरं नेमकं झालंय काही कोणीच पाहत नाही. कोणीतरी सांगितल्यावरून माणसाचे भांडणं लागतात, भावाभावांमध्ये, मेवण्यामध्ये भांडणं लागतात, जावा जावांमध्ये भांडणं लागतात, पती पत्नीमध्ये सुद्धा भांडण होतं, फक्त गैरसमज झाल्यामुळे. गैरसमज झाल्यामुळे सती माता समजावून सांगतात, बाबा तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, महादेवाशिवाय महायज्ञ पूर्ण होऊ शकत नाही. सतीला सांगतात, सती ऐश्वर्यामध्ये तुला राहण्याची सवय, तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळ, तुला लहानाचं मोठं केलंय. महादेवाच्या सोबत लग्न लावून देणार नव्हतो, पण राहणारा त्याला आई नाही, वडील नाही, त्याला बहीण नाही, त्याला घर नाही, कोणीच नसताना सुद्धा माझी मुलगी मी त्याला दिली. सती दे सोडून महादेवाला आणि माझ्याकडे येऊन राहा. हा प्रश्न सगळ्या वडिलांना सांगायचंय मला, सगळ्या आईला. कधीच स्वतःच्या मुलीला तसं म्हणायचं नाही. दे सोडून, मालकाला नवऱ्याला सोडून दे आणि इकडे येऊन राहा. सध्याच्या काळात ही प्रथा जास्त वाढत चालली आहे. सासू सासरे थोडे जरी जोरात बोलले तर आम्हाला फोन कर, आम्ही लगेच घ्यायला येऊ. कुठपर्यंत पुरणार आपण तिला? जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत. तिचा वनवास खरा चालू होतो ज्या दिवशी तुम्ही या जगातून निघून जाल आणि तिची भाऊजाई तिच्या घरात येते. इकडचंही घर संपतं, तिकडच्याही घराचे दारं बंद होत आहेत, कोणीकडे जाऊ शकत नाही. मुलगी ही कायम शोभत असते तिच्या सासरमध्ये. माहेरात 15 दिवसापेक्षा अधिक दिवस जरी एखादी मुलगी राहिली ना, तरी गावामध्ये चर्चा चालू होते. ऐश्वर्यामध्ये रोज एका जागेवरती बसून जरी भोजनाचं ताट येत असेल बापाच्या घरी, तरी ती मुलगी स्वतःच्या नवऱ्याच्या घरी शोभते. रोज कष्ट करून, रोज दुसऱ्याच्या बांधाला जाऊन काम करून, कष्ट करून तिने पोट भरू द्या. एक वेळेला आणून सोडली सासरच्या लोकांना, परत एकदा नेऊन सोडा त्यांचे कधीतरी हात जोडून. कारण मुलीला आनंदामध्ये राहायचं असेल, स्वतःच वैभव उभं करायचं असेल, तिचे लेकरं तिला घडवायचे असतील आणि म्हातारपण तिला आनंदात सुखात काढायचं असेल, तर ती मुलगी तिच्या सासरमध्ये शोभते. आनंदाने ती राहू शकते, स्वातंत्र्यामध्ये राहू शकते. मायबापांनी जर चुकीचं शिकवलं, मुलींना जर शिकवलं, मुलीच्या आयुष्याचं वाटोळ आहे पहा. एक वेळेला, 2 वेळेला, 3 वेळेला समजावून सांगणं हे माता मौल्यांचं सुद्धा काम आहे. मुलीला सांगितलं पाहिजे, सासरला सासूबाईला उलट बोलू नये. अहो आताच्या पुरींना त्रास नाही, पहिल्या काळातल्या काही महिला सांगतात. आमची आजी सांगत होती, 8-8 दिवस आपण जे तेल आज केसांना ज्या महिला मंडळी एका दिवसात लावतात, ते 8-8 दिवस पुरेल एवढंच तेल भेटायचं. भाजी करायची असेल तर भाजीला सासूबाई मोजून तेल देत होती. पूर्णाच्या पोळ्या तर भेटत नव्हत्या, पण पोटभर जेवण सुद्धा भेटत नव्हतं. कोणाला कुठे कार्यक्रमाला जायचं असेल, एखाद्या लग्नाला जायचं असेल, 3-3 भावंडामध्ये एक धोतर राहायचं नवीन. ज्याला जायचं त्याने ते धोतर घालून धुवून घालायचं. राहण्यासाठी व्यवस्थित घर नव्हते. आणि सगळा त्रास काढून सुद्धा मुलगी कधीच मला सासरमध्ये किती त्रास होतोय हा त्रास कधी तिच्या माहेरात सांगत नव्हती. का? माझ्या म्हाताऱ्या आई वडिलांनी आयुष्यभर कष्ट केलेत, माझं लग्न लावून दिलंय. माझ्या म्हाताऱ्या आई वडिलांनी ऊसतोडीचं काम केलंय. आई वडिलांनी आयुष्यभर स्वतःच्या पोरांसाठी प्रॉपर्टी नाही कमवली,
पण मुलीचं लग्न आनंदात ऐश्वर्यात थाटात झालं पाहिजे यासाठी पूर्ण आयुष्य त्यांनी वेचलंय। पण आता मी जर दुःखात आहे, मी त्रासात आहे, मी संकटात आहे, हे जर माझ्या आई वडिलाला सांगितलं ना तर माझे आई वडील आत्महत्या करून जीव देतील। पहिल्या काळात एखाद्या मुलीचं जर लग्न केलं, आयुष्यभर आई वडिलांनी शेवटच्या श्वासापर्यंत किती कष्ट करू द्या पण त्यांचं घर कधी उजरत नव्हतं। मुलीचं लग्न लावून दिलं की गरिबी यायची। पहिल्या काळात हुंडे चालू होते। बापाला हिंडावं लागायचं मुलाच्या वडिलांच्या पाठीमागे, दादा आमची मुलगी तुमची सून म्हणून करता का? 3-3, 4-4 मुली राहायच्या, पण दिवस प्रत्येकाचे पालटत असतात। तो काळ निघून गेला, आता पोराच्या बापाला पुरीच्या बापाच्या पाठीमागे फिरावं लागते। मला सांगायचं तुम्हाला एकच, मुलींना वाईट कधी शिकवायचं नाही। सासरमध्ये बोलणं, वागणं, चालणं, एवढं काम करून कष्ट करून सुद्धा ज्या घरी मुलगी दिलीये, अशी एक म्हण आहे पा, म्हातारी माणसं सांगतात, आई वडिलांच्या घरातून सासरमध्ये मुलगी जर उभी गेली तर ती आडवीच बाहेर आली पाहिजे, तोपर्यंत तिने संसार केला पाहिजे। पण आता लोक सुद्धा तसे नाही राहिलेले। आताच्या सासवा जास्त खटाळ आहेत, सासरे सुद्धा खटाळ निघालेत। सासूबाईनं सुनबाईला चहामध्ये विष टाकून पाजताना सुद्धा पाहिलेत मी। खरी घडलेली घटना, 2-2 महिन्यामध्ये स्वतःच्या मुलाचा संसार उद्ध्वस्त झालेल्या बाया आहेत। सगळ्या सज्जन आहेत असं नाही, स्वतःच्या मुलीसारखं सगळ्या सांभाळतात असं नाही। दावणीला बांधलेली जशी गाय असते ना, तशी मुलीला ज्या घरी दिले आयुष्यभर किती त्रास झाला तरी काढावा लागतो। प्रत्येक सासूबाईनं, सासूला वाटतं माझी सून घरात आली म्हणजे मी सासूरवासच केला पाहिजे का, मी सासू झाले। स्वतःच्या लेकीसारखं जर सुनाला सांभाळलं तर भविष्यामध्ये तुमची सुद्धा मुलगी कुणाची तरी सून झालेली, हे विसरायचं नाही कधी। तिलाही त्रास नाही होणार, तुम्ही दुसऱ्याच्या मुलीला त्रास नाही दिला तर। एखादी गोष्ट चुकत असते, एखादी हुकत असते, कधीतरी एखादी वस्तू खाली पडत असते। मुलीकडून जर एखादी वस्तू खाली पडली फुटली तर आईला त्रास वाटत नाही, दुःख वाटत नाही, पण तीच वस्तू जर एखाद्या सुनबाईच्या हातनं पडली तर 4-4 दिवस सुनबाईला व्यवस्थित नीट बोलणारे नाही पाहिल्या, नीट बोलतच नाही, तिची भरपाई करून घेणार। एखादी वस्तू लग्नात कमी दिली परिस्थितीनुसार त्या मुलीच्या बापानं, तरी सुद्धा ऐकून घेत नाही, तुझ्या बापाने हे दिलं नाही, तुझ्या बापानं ते दिलं नाही। पण आता काळ पलटलाय। पहिल्या काळात टेन्शन यायचं कोणाला, सुनबाईला, मला सासू कशी भेटल। आता सासवाला टेन्शन आहे, मला सून भेटल कशी। नशिबानं 100त एखाद्याला भेटली तर चांगली भेटली, आमच्याकडे येतात नाही तर। एक म्हातारी अशी सांगितलं मी कथेत, त्रास देऊ नका सुनाला असं तसं। माझ्या जवळ आली, कथा संपली, रडत होती, माझ्या गळ्यात पडून रडायची। म्हटलं आजी झालं काय, काय त्रास आहे का? काय सांगू म्हणे ताई। म्हटलं झालं काय? माझ्या भाजीला तेल नसतं म्हणे, चहाला साखर। म्हणलं नातवाचा, माझा नातू सोन्याहून पिवळा आहे, मालकाचा, त्याची काही टप्परी म्हणली मला त्रास द्यायची। म्हटलं मग त्रास कशाचा आहे तुम्हाला? सून, काय सांगू ताई, कपडे धुवायला साबण नाही, अंगाला लावायची साबण नाही म्हणे ताई, कपड्याचा वास येतोय, पदराचा घ्या म्हणे वास। पदर माझ्याकडे दिला। आज एवढा त्रास आहे, सुनबाई कुठे बाहेरची का? म्हटलं नातलं का मधली नाही का? काय सांगू ताई तुम्हाला, अहो सख्या भावाची केली। होतो त्रास सध्या। आजी म्हणलं आजी चला मग माझ्याकडे संस्था आहे, 25-30 मुली सांभाळा। म्हणलं मुली आले असते ताई, पण काय सांगू तुम्हाला, थोडाच कापूस याचा चरायला तेवढा झाला की येते। किती त्रास दिला तरी माणसाला सुटत नाही। ज्या वेळेला दक्ष महाराज सतीला सांगतात, सती महादेवाला सोडून दे, सती माता म्हणतात, बाबा तुमच्यापासून हा देह मिळालाय ना, हा देह मी सोडेल का? भविष्यामध्ये उमापती महादेवाच्या जवळ गेले, ज्या दक्षानं माझ्या स्वामीचा, भोलेनाथाचा अपमान केलाय, त्याच दक्षाची कन्या म्हणून मला ओळखलं जाईल, म्हणून कायमचं निशाण मिटून टाकते, तुमच्यापासून मिळालेला हा देह त्याग करेल। पण आपण म्हणतो जे आशा असेल मरताक्षणी माणसाला पुढचा जन्म तोच भेटतो। पुढचा जन्म पार्वती माता हिमालयाच्या पोटी म्हणून जन्माला आल्या सती माता। मैना मातेनं नारद मुनी आले आणि नारद मुनीनं ज्या वेळेला हात दाखवले,
पार्वती मातेचा हात दाखवला, भविष्य विचारलं। शेवटच्या वेळेला आईला एक विषय असतो, मुलगी असेल कुणी मागणारे आले, हात पाहणारे आले की विचारते, बाबा अहो माझ्या मुलीला मालक कशी भेटतील, मला जावाई कशी भेटतील, जावाई कशी भेटतील म्हटल्यावर सांगितलं, या धरतीवरती त्याची आई नाही, वडील नाही, त्याला भाऊ नाही, त्याला बहीण नाही, राहण्यासाठी घर नाही। असं विचारल्याच्या नंतर मैना मातेला प्रश्न पडला। मैना माता म्हणतात, नारद मुनी अहो पैसे दक्षिणा थोडी शिल्लक घ्या, पण चांगलं चांगलं सांगा। नारद मुनींच्या लक्षात आलं, शेवटी आईचं अंतकरण आहे, खरं सांगितलं तरी नाही पटणार। नारद मुनी म्हणतात, माता भविष्यात कधी आलो, हस्त रेषा व्यवस्थित दिसत नाही हातावरच्या, परत कधी आलो ना तर फुकट भविष्य सांगून जाईल। नारद मुनी निघून गेले। तपश्चर्या करण्यासाठी पार्वती माता जात आहेत। तपश्चर्या करण्यासाठी गेल्या, इकडे तारकासूर नावाचा राक्षस देवतांना त्रास देतोय। पहिल्या संतानाच्या हातानं तारकासुराचा वध होता। पार्वती माता अरण्यामध्ये तपश्चर्या करतायत। सप्त ऋषी आले, सप्त ऋषींनी परीक्षा घेतली। सप्त ऋषींनी सांगितलं, भगवान विष्णू तर सुंदर आहेत, त्यांच्याशी लग्न करा। पार्वती माता म्हणतात, या जन्मामध्ये तप करेल, मरेल पण लग्न करेल महादेवाशी, देह त्याग करेल, परत जन्म घेईल, परत तप करेल, मरेल पण लग्न करेल महादेवाशी। ज्या वेळेला पार्वती माता सप्त ऋषींना सांगतात, मैं तो शिव की पुजारन बनूंगी, मैं तो शिव की पुजारन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी। मैं तो शिव की पुजारन बनूंगी, मैं तो शिव की पुजारन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी। अपने भोले की जोगन बनूंगी। पार्वती माता सांगतात, महात्मा या जन्मामध्ये तपश्चर्या करेल, देह त्याग करेल, परत जन्म धारण करेल, तप करेल, मरेल पण लग्न करेल उमापती महादेवाशी। ज्या वेळेला सप्त ऋषींना विश्वास बसला, उमापती महादेवाला सांगण्यासाठी आले, भोलेनाथ लग्न करण्यासाठी हरकत नाही। लग्नाची तयारी चालू झाली। हिमालयानं लग्नाची तयारी चालू केली। सर्व देव देवतांना आमंत्रण दिलेलं आहे। हिमालयामध्ये प्रत्येकानं स्वतःची घरं सजवली, घरांना फुलांची तोरणं बांधली, घरांवरती दिवे लावले, घराच्या समोर सडा रांगोळी, सगळं काही आनंदीमय वातावरण झालेलं।
शुभ कार्याच्या प्रसंगी सर्व देव देवता ज्यावेळेला निघाले, शृंगानं सांगितलं, महादेवा भगवान लग्नासाठी आपलं वराड शिल्लक राहिलं नाही म्हणे. सर्व देवता पुढे निघून गेले. कैलासामध्ये हिमालयामध्ये सर्व देवता ज्या वेळेला येत आहेत, कैलासामधील लोकांना वाटलं वराड एवढं सुंदर आहे, महादेव किती सुंदर असणार. उमापती महादेव ज्या वेळेला नंदीवरती बसून निघालेत, सर्व भूत प्रेत गावागावांमध्ये फोन लावून डमरू वाजून सगळं वराड जमा करून घेतलं महादेव. कुणी पावडर लावते, कुणी भस्म लावते, कुणी गळ्यात सर्प टाकते. नाचत नाचत निघाले. पण हिमालयाने एक भानगडे पा, ती गोष्ट सध्या सुद्धा लागू होती. हिमालयानं ज्या वेळेला वराड पूर्ण भूत प्रेत हिमालयामध्ये पोहोचले, त्या वेळेला सगळ्यांना लग्नाच्या अगोदर जेवायला घातलं होतं. का? त्यांना प्रश्न पडला, ही भूत आहेत आधीच, यांना जेवायला अगोदर नाही दिलं, ती एकही माणूस जिवंत नाही ठेवायचे. आपलं कस काय? आपण भूतच आहेत. सगळ्यात अगोदर खाऊ घालतात, नंतर लग्न. पहिल्या काळात भेटत नव्हतं, मुलगी वाट लावेपर्यंत लोक जेवत नव्हते, नंतर जेवायचे. आता लोक केलेला स्वयंपाक संपणार नाही म्हणून अगोदर जेवायला घालावं लागतं. का? लग्न लागलं की 2 मिनिट कोणाला वेळ भेटत नाही. लग्न चालायचं पहिल्या काळात 1-1 महिना, 8-8, 15-15 दिवस लोक बैलगाडीने यायचे मुक्कामी राहायला. आता सगळ्याकडे गाड्या, लग्नाला आले का नाही आले. घरी एखादा नवीन पाहुणा आला, घरातले एखाद्या लहान लेकराचे मामा आले तर आपुलकी होती. मोबाईल नव्हते, बाकी कुठं फिरणं नव्हतं, मन रमण्यासाठी टीव्या नव्हत्या. पाहुणे नातलग कुणी आले, नातलग आल्याच्या नंतर जोपर्यंत पाहुणे घरात राहतील तोपर्यंत उत्सव असल्यासारखं वाटायचं लहान लहान लेकराला. घरामध्ये त्या पाहुण्याला वाटी लावण्यासाठी निघाले ना, वाटी लावण्यासाठी निघाल्यावर गावाच्या बाहेर वेशीच्या जवळ मंदिर राहायचं, मंदिरापर्यंत पाहुण्याला वाटी लावायला सगळे लोक जायचे. आता घराच्या बाहेर पाहुणे पडले तर लोक दार लावून आतमध्ये जाऊन बसते. पाहुणे गेले का कुठे गेले काही पत्ता नसतो. लग्नाची तयारी चालू होती. भगवान भोलेनाथ भूतांना घेऊन पाठीमागे नंदीवरती पाठीमागे तोंड करून बसलेत. सर्व भूत नाचतायत. नाचत 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 हिमालयामध्ये आले. हिमालयामध्ये आल्यावर एका बाजूला शृंग आहेत, भूत प्रेत सगळे उमापती महादेवाला ओळण्यासाठी महादेवाच्या सासूबाई मैना माता ताट घेऊन आल्या. औक्षण करण्यासाठी ताट घेऊन आल्या आणि ताट करत ओवाळत असताना उमापती महादेवाला पाहिलं, डोक्याकडे नजर गेली, जटेकडे पाहिलं आणि मैना माताला चक्कर येऊन खाली पडल्या. शृंगानं महादेवाला ज्यावेळेला उमापती महादेव विचारता, शृंग काय झालं? मैना मातेने विचार केला, चक्कर येऊन खाली पडल्या का? साक्षात चंद्र माझ्या जावयाला ओळण्यासाठी आहे, जो माथ्यावरती कायम ओळण्यासाठी आहे. नजर लागेल असं रूप, असं सौंदर्य, असे तेजस्वी दिसणारे सासरे आहेत. जिथं चंद्र साक्षात ओळण्यासाठी तिथं माझी दारड्याची वात काय कामाची? चक्कर येऊन खाली पडल्या. आनंदामध्ये लग्न पार पडलं. ज्या वेळेला पार्वती मातेला उमापती महादेव सांगतात, महादेवाने विचार केला, ऐश्वर्यामध्ये राहण्याची सवय आहे पार्वती मातेला. पार्वतीला जर मी कैलासावरती घेऊन गेलो, तेवढ्या थाटामध्ये सांभाळणं होणार नाही, सगळ्याच गोष्टी भेटणार नाहीत. म्हणून पार्वतीला आदेश दिला, पार्वती काही दिवस मी कैलासावरती राहतो, थोड्या दिवस तपश्चर्या झाल्याच्या नंतर परत घेण्यासाठी येतो, पण तोपर्यंत तू माहेरामध्येच राहा. हिमालयामध्येच पार्वती माता राहतात. उमापती महादेव लग्न लागल्याच्या नंतर निघून गेले. तारकासूर नावाचा राक्षस देवतांना त्रास देतोय. देवतांना प्रश्न पडला, पहिली संतान व्हावी, या राक्षसाचा वध व्हावा यासाठी लग्न लावून दिले आणि महादेवानी पार्वती मातेला माहेरात ठेवलेलं. कित्येक महिने झाले पार्वती माता माहेरामध्ये आहेत आणि पाहुणा शोभून दिसतो पहा. 2 दिवस 3 दिवस, लईच आला तर 4 दिवस राहिला तर. पाहुणा जर 4-5 दिवसापेक्षा शिल्लक राहिला तर घरातले भांडे आपटायला चालू होतात. घरामध्ये माणसाचं बोलण्यातून सुद्धा माणसाचा भाव बदललेला असतो. म्हणून सांगतात कधी पण
माणसाची सासरवाडी असावी पण लांबची असावी, गावातली कधीच नाही. गावातली म्हटलं की आमचे सुरेश भाई, इथली सोडून सांगते मी, जे खरंच घडलेलं ते सांगणार आहे मी तुम्हाला. कशामुळे नसावी? एक दिवस जावाई बापू गेले पा भेटायला. जावाई बापू गेले, 4 दिवस होते, 5 दिवस होते. सासरवाडीला गेले, 8 दिवस झाले. सासूबाईला विचारलं, सासूबाई आज भाजी काय केली? सासूबाई म्हणायची मेथीची भाजी. परत दुसऱ्या दिवशी विचारा, सासूबाई आज काय केलंय? म्हणे मेथीचे धपाटे. तिसऱ्या दिवशी विचारा, आज काय केलंय? सांगा. मेथीचे लाडू. चौथ्या दिवशी विचारलं, सासूबाई आज काय केलंय? म्हणे मेथीची सुकी भाजी केली, मेथीचीच पातळ भाजी केली, मेथीची चपात्या. सगळं सांगितलं. एक दिवस जावाई म्हटले, सासूबाई आपले मेथीची भाजी विकत आणता का घरची? म्हणे शेतात लावलेली. जावाई म्हणतो, मग कशाला मेथीचं काय करता? म्हणे सांगा तरी मी चरून येतो शेतात जाऊन. माणसाला किंमत राहत नाही. थोड्या दिवसापेक्षा जास्त वेळ राहिलो, 5-6 दिवस झाले की भांडे आपटायला. गावातला पाहुणा आला म्हणून पाहुणा जायचंच नाव घेईना, जायचं नाव घेईना. ज्यावेळेला नवरा बायकोने विचार केला याला काढावं कसं, नेमकं किती महत्वाचं काम सांगितलं, ते म्हणायचं उद्या जातो परवा जातो. 2 दिवस म्हणून आलं, घरातून बाहेरच निघून. मालकाला एक दिवस म्हणे एक काम कर, मालकाने सांगितलं तू किचन मध्ये जा, स्वयंपाक करून बाहेर आणून ठेव, भाजीत जरा थोडं मीठ जास्त टाक. तू आतमध्ये गेली, भाजीत जर मीठ जास्त पडलं तर मी भाजी खारट का झाली असं विचारेल. तू आतमधून म्हणायचं खायचे असेल तर खा, नाही तर खाऊ नका. मी धावत पडत येईल आणि आतमध्ये येऊन मी मारल्यासारखं करल, तू रडल्यासारखं कर. म्हणे ठरलं. ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी जेवणासाठी बसले, मालकीनीनं भाजीचं पातेलं आणून ठेवलं. मीठ जास्त टाकलं होतं, हटकून टाकलं पाहुणा जावं म्हणून. मीठ जास्त टाकलं. जेवायला बसले, 2 घास खाल्ले, 3 घास खाल्ले, पण पाहुणा म्हणच ना मीठ भाजी खारट झाली म्हणून. पाहुण्याला जायचंच नव्हतं. पाहुणा काहीच बोला म्हणून मालकानं सांगितलं, का ग भाजीत मीठ जास्त का टाकलं? अशी भाजी करत असतात का? तुझ्या आईनं अशी शिकवली का? आईचं नाव घेतलं की ती म्हणली खाऊ वाटलं तर खा, नाही तर खाऊ नका. हे पळत गेलं. मला उलट बोलती. भलं मोठं लाकूड घेतलं आणि पळत गेला. लाकूड घ्यायचा आणि गादीवरती भला जोर जोरात मारल्यासारखं करायचं. ती मोठ्यानं आरडल्यासारखं रडल्यासारखं करायची आणि माता मावल्याला नाटकं करायची, सांगायची गरज पडेल. नाटक करायची ती रडल्यासारखं, मोठ्यानं रडल्यासारखं करायचं. यांचा पराक्रम कमीत कमी अर्धा तास चालू होता. तेवढ्यात पाहुणा उठला. पाहुणा उठून बाहेर गेला. दोघांनी बाहेर पाहिलं, म्हणे पाहुणा आता गेला. यांना वाटलं आपल्याला घाबरून गेला काय. 2 जण हसायला लागले. होय. मालक म्हणतात, होय ग मी कसं हाणल्यासारखं केलं? मालकील म्हणती, होय पण तुमच्यापेक्षा मी कसं रडल्यासारखं केलं? तेवढ्यात पाहुणा बाहेरून आला तो म्हणतो, आणि मग मी कसं गेल्यासारखं केलं? गेला ना. पाहुणा 2, 3, 4 दिवस शोभतो. बऱ्याच जणांना अनुभव सुद्धा असेल. जास्त दिवस राहिले भांडे आपल्याला म्हणून वेळेत निघून जायचं, जास्त दिवस एका ठिकाणी थांबायचं नाही. पार्वती मातेला 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले माहेरामध्ये आहेत. हिमालयात कुजबूज चालू झाली. पार्वतीच्या मैत्रिणी जवळ यावं. पार्वतीच्या मैत्रिणी विचारतात, का ग महादेव तुला विसरून तर गेले नसतील? महादेव तुला इथे ठेवून तर गेले नसतील? लग्न झाल्यापासून याच ठिकाणी आहे, तुला घेण्यासाठी येतील की नाही माहितीये का? पार्वती मातेला रोज हिमालयानं काही दास्यांकडे भोजनाचं ताट द्यावं, भोजन करत नव्हत्या. आतमध्ये एका कपाटात ठेवून द्यावं. पाणी पिण्यासाठी तांब्या भरून पाणी द्यावं, पाणी पित नाहीत. नाश्त्यासाठी काहीतरी फळं द्यावेत, फळही खात नाहीत. ज्या गोष्टी खाण्यासाठी देतील ते एका कपाटामध्ये ठेवून दिलेल्या. काही कालांतराच्या नंतर तारकासुरानं जास्त त्रास दिला देवतांना, म्हणून विनंती केली, महादेवाची समाधी भंग केली. आणि उमापती महादेवाला सांगितलं, स्वामी भगवान तुमचं लग्न लावून दिले ते तारकासुराचा वध करण्यासाठी. तुमच्या पहिल्या संतानाच्या हाताने त्या राक्षसाचा वध आहे. तुम्हाला पार्वतीला घेऊन यावं लागेल. कित्येक वर्षाच्या नंतर उमापती महादेव हिमालयामध्ये पार्वती मातेला घेण्यासाठी आले. पार्वतीला घेण्यासाठी आले. लग्न झाल्यापासून पार्वती माता माहेरात राहत होत्या, पण आई वडिलांना किती दिवस मुलगी माहेरात राहिली तरी
आई वडिलांना मुलगी कधी जड नसते पहा, तेवढ्याच आनंदाने सांभाळतात. जात असताना मैना मातेला हिमालयाला त्रास होऊ लागला. मैना माता समजावून सांगतात, मालकाची काळजी घे. सासरमध्ये गेल्याच्या नंतर कोणत्या गोष्टी करायला पाहिजे, कोणतं काम करायला पाहिजे, सगळ्या गोष्टी मैना माता शिकवतायत. पतिव्रता तिला म्हणतात, आई वडिलांच्या घरी कितीही ऐश्वर्यामध्ये आनंदात राहू द्या, मालकाच्या सोबत एकदा का लग्न होऊन सासरला गेल्या, लग्न झाल्याच्या नंतर जोपर्यंत तुमच्या मालकाकडे पैसा आहे तोपर्यंतच आपण त्यांच्या सोबत त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतोय असं नाही. आनंदाच्या काळामध्ये आपण त्यांच्या जवळ राहतो आणि दुःखाच्या काळात जर तुम्ही तुमच्या मालकाला सोडून देऊन माहेरात येत असाल तर ती पतिव्रता नाही, ती पतिव्रता होण्याच्या पात्रतेची सुद्धा नाही. तिला मालकीन म्हणत नाहीत. किती दुःख आलं, प्रभू रामचंद्राचं चरित्र जर आपण पाहिलं, जानकी माता ऐश्वर्यामध्ये राहत होत्या, जनक राजाची कन्या होत्या, पण 14 वर्षाच्या वनवासाकरिता गेल्या. प्रभू रामचंद्राला सांगितलं, राघवा स्वामी मी आनंदात राहत होते. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, सीता अगं माझ्या सोबत जर आलीस, झोपण्यासाठी गादी नाहीये, हाताखाली काम करण्यासाठी तिथे दास्या नाहीयेत, चालण्यामध्ये चालता चालता कधी पायाला ठेच लागेल, कधी पायामध्ये काटा रुतेल. पण जानकी मातेनं, सीता मातेनं सांगावं, स्वामी पतीच्या सुख दुःखामध्ये जी सहभागी होती तिला तर पतिव्रता म्हणतात, ती तर पतिव्रता खरी आहे. सगळ्या गोष्टी समजावून सांगते मैना माता. बापाच्या जीवनात हिमालय, कधीच न रडलेला बाप मुलीला वाटे लावताना रडतो पहा. सगळ्यात मोठं दुःख, सगळ्यात मोठा त्रास, एखाद्या बापाचा एकुलता एक मुलगा जर गेला तरी तेवढं दुःख नाही होणार, तेवढं नाही रडणार बाप. तेवढा बाप आयुष्यात एकदाच रडतो मुलीला वाटी लावताना. लहानपणापासून लग्नाचं वय होईपर्यंत, मुलगी 18, 19, 20 वर्षाची होईपर्यंत तर हाताच्या फुडासारखं सांभाळतो. एका वेळेला पत्नी तेवढी काळजी नाही घेणार, पण त्या बापाची मुलगी त्या बापाची काळजी घेत राहते. घरामध्ये कधी कोणती गोष्ट कमी पडेल, कोणती गोष्ट जास्त होईल, पण कधीच लोकांना सांगत नाही. एखादी काम जर मुलाला सांगितलं, पाहुणे मंडळी आलेली असतील, ग्लास हातात दिला आणि त्याला सांगितलं शेजारी जाऊन दूध घेऊन ये, मुलगा जर गेला ना तर तोच ग्लास 2दा पाहुण्याच्या समोर पाडेल. पण मुलीला हेच काम सांगितलं ना, पाठीमागच्या दरवाजानं ओढणीच्या आडोंगी कधी ग्लास घेऊन जाती. शेजारच्या मावशीने सांगावं, दूध नाही ग, आमच्या घरच्यांपुरतच ठेवलेलं आहे. ती मुलगी विनंती करते, काकू संध्याकाळी आमच्या गाईचं दूध काढलं ना तुम्हाला आणून देईल, जास्त आणून देईल, पण माझ्या बाबाची इज्जत जाईल. पाहुणे आलेत घरामध्ये, महत्वाचे पाहुणे आलेत, जे पाहुणे कधीच येत नाहीत ते खूप आम्हाला गरीब मानतात. विनंती करते, बाबा मावशी थोडं का होईना दूध द्या. ग्लास मध्ये जाऊन कधी दूध घेऊन येते पत्ता लागू देत नाही. त्याच गोष्टी सगळ्या, कधीच धिप्पाडासारखा देहाचा असणारा बाप, कधीच न रडणारा बाप, पण मुलीला वाटी लावताना रडतो. दिवसभर पूर्ण काळजी घेतो. ज्या घरामध्ये ती मुलगी खेळली आहे, ज्या घरामध्ये बागडलेली आहे, आज त्याच मुलीला त्या घरातून बाहेर जाण्याची वेळ येते. लग्न लागल्याच्या नंतर दिवसभर त्या बापाला काळजी राहते की पाहुणे मंडळीला कोणती गोष्ट कमी पडायला नको, सासरचे लोक नाराज व्हायला नको का. आता लग्न होईपर्यंत जर एखादी गोष्ट कमी पडली आणि जर काही नाराज झाले ना, आयुष्यभर माझ्या मुलीला त्रास सहन करावा लागेल, तो त्रास भोगावा लागेल. कधीच न रडणारा बाप, ज्या वेळेला मुलगी निघते ती मुलीनं बापाच्या गळ्यात पडून रडावं. ती मुलगी भावाच्या गळ्यात पडून रडते आणि भावाला सांगते, दादा अरे आजपर्यंत बाबाला खूप त्रास दिलास तू, कित्येक वेळेला चुकलास, पण तुझी चूक बाबांच्या समोर कधी जाऊ दिली नाही. कित्येक वेळेला तू लोकांचे भांडण केले बाहेर, पण बाबांच्या समोर मी कधी जाऊ दिलं नाही. जेवढा त्रास दिलात ना या घरामध्ये दादा, अरे तुझं लग्न जरी झालंच ना, लग्न झाल्याच्या नंतर सुद्धा माझ्या आई बाबांना घराच्या बाहेर कधी हाकलून देऊ नको. शेवटपर्यंत, म्हातारपणापर्यंत वहिनीचं ऐकून, तुझ्या बायकोचं ऐकून आई बाबाला कधी त्रास देऊ नको. स्वतः तीच मुलगी आजी जवळ जाते आणि आजीला सांगते, आजी माझ्या बाबाला शुगरचा त्रास आहे ग. आई कधी जर जोरात बोलली तर बाबाला त्रास सहन होत नाही.
शुगरची बीपीची गोळी घ्यायची विसरतात, जेवण करत नाही, चक्कर येऊन पडतात कुठे पण. मुलगी सांगते आजी आईने जर जेवायला दिलं नाही ना तर तू काळजी घे. जाताना बापाला सांगते बाबा आतापर्यंत मी होते काळजी घेण्यासाठी. आपण म्हणतो बापाच्या काळजाचा तुकडा असते मुलगी. ज्या वेळेला भगवान परमात्मानं मुलगी आणि बाप हे दोन रूप तयार करायचे होते ना, बापातल्याच काळजाचा थोडासा भाग घेतला आणि त्यापासून देवानं सुद्धा मुलगी बनवलेली आहे. तर हाताच्या फोडासारखं सांभाळतात. लग्नाचं वय झालं की दुसऱ्याच्या स्वाधीन करून द्यावे लागते. अहो माहिती नाही घर कसं आहे, परिवार कसा आहे, संसार कसा आहे, माणसं कसे आहेत, तिचे मालक कसे, सासू कशी आहे, सासरे कसे आहेत. पण एवढा विश्वास टाकून दुसऱ्याच्या स्वाधीन करून देतात. कधीच कोणाच्या समोर न हात जोडलेला बाप आज विनंती करतो. ते मुलीच्या सासऱ्याला सांगतो दादा आयुष्यभर तळ हाताच्या फोडासारखं सांभाळीये, कधीच कोणाच्या घरी गेलेली नाही, नातलगाच्या घरी पाहुण्याकडे कधी गेली नाही माझी मुलगी. एखादी गोष्ट जर तिच्याकडून चुकली ना तुम्ही तुमची मुलगी म्हणून तिच्याकडून समजून घ्या. तिला त्रास कधी देऊ नका. कधीच कोणाच्या समोर हात न जोडलेला बाप आज स्वतः गाडीमध्ये मुलगी बसल्यावर जावयाकडे जातो. कधीच कोणाच्या समोर मान नाही झुकवली, पण जावयाच्या समोर हात जोडून मान झुकवतो. सांगतो जावाई बापू तळ हाताच्या फोडासारखं सांभाळी, माझ्या काळजाचा तुकडा आहे, पण हात जोडून विनंती करतो एखादी गोष्ट जर चुकली ना तर तिला समजून घ्या, त्रास देऊ नका. आयुष्यभर आनंदात तिला सांभाळा. एखादी वस्तू एखादी गोष्ट कमी पडली तर मला फोन करा. लोकांचे किती कष्ट करेल, आयुष्यभर किती काम करेल, पण माझ्या मुलीला त्रास देऊ नका. ती वस्तू ती गोष्ट तुम्हाला पुरत करेल. कधीच न रडणारा बाप मुलीला वाटी लावताना ढसा ढसा रडतो पहा. घरातून मुलगी निघून गेल्याच्या नंतर कमीत कमी 4-5 महिने वर्षभर आई वडिलाला सुधरत नाही. कोणतंही काम असू द्या, कोणती गोष्ट असू द्या, कधी गरिबी असेल, कधी श्रीमंती असेल, कधी एखादी गोष्ट कमी पडलेली असेल, पण मुलगी रस्त्यावरती कधी येऊ देणार नाही. मैना मातेला सुद्धा त्रास होतोय, गळ्यात पडून ढसा ढसा रडतायत. पार्वती अगं आनंदात राहा, सुखानं राहा. मैना मातेला माहिती राहण्यासाठी घर नाही, नातलग कोणी नाही, जाऊ नाही, भाऊजाई नाही, भाऊ नाही, कोणीही नाही. अशा घराण्यामध्ये माझी मुलगी राहणार आहे. काळजावरती दगड ठेवून घट्ट काळीज करून मैना मातेनं पार्वती मातेला हिमालय ज्या वेळेला पार्वती मातेला सासरला पाठवून देत आहेत. भगवान भोलेनाथ ज्या वेळेला पार्वती मातेला कैलासावरती घेऊन येतात, वडिलांच्या घरी आनंदात राहायची सवय आहे म्हणून कधीतरी उमापती महादेवानी विनोद करावा, आनंदात सांभाळायचे. कधीतरी फुलांची माळ आणावी, फुलांची माळ केसामध्ये माळायची. तिला सासरच्या तिच्या माहेरची आठवण येऊ नये, तिला तिच्या आई बाबाची आठवण येऊ नये याची काळजी घ्यायचे महादेव. कित्येक शास्त्रांचे चरित्र कथा चालू होत्या. शास्त्र चरित्र कथा चालू असताना देवतांनी एक दिवस महादेवाला विनंती केली, उमापती महादेव पार्वती मातेला घेऊन जात आहेत. सर्व देवता उमापती महादेवाला विनंती करतात, भोलेनाथ तारकासूर नावाचा राक्षस आहे, तुमच्या पहिल्या संतानाच्या हातनं त्याचा वध आहे, तुम्हाला काहीतरी करावं लागेल. उमापती महादेव ज्या वेळेला देवतांचं बोलणं ऐकतात आणि महादेवाला समाधी लागते. शास्त्र चरित्र कथा चालू आहेत. याच्यानंतर आपण जर पाहिलं, मनुष्याला जीवनामध्ये 3 गोष्टीची फार भीती वाटत असते. ते 3 गोष्टी माणसाला त्रास देत असतात. ते भय, मोह आणि शोक. कोणत्याही गोष्टीची भीती वाटते, कधी कधी मरणाची सुद्धा भीती वाटते. जे भय आहे, घरात लोक कधी कधी सांगतात ताई मी कशालाच घाबरत नाही, पण रात्रीच्या वेळेला एखाद्या उंदीर जरी इकडून तिकडून पळाला तरी भीती वाटते.
मरणाला माणसं मरणाचे भीतात. माहिती आपल्याला माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही. जाण्यासाठी प्रत्येक जण आहे. देवतांना सुद्धा त्रास व्हायचा. देवतांनी विनंती करावी, तारकासुराचा वध होण्यासाठी उमापती महादेवाची समाधी भंग करावी लागेल. मरणाचे एवढे भीतात, मरणाला भीतात माणसं. सुंदर असा विनोदानं प्रसंग सांगितला जातो. घरामध्ये एक व्यक्ती होता. मुलांना म्हटला, मी आहे म्हणून तुम्हाला किंमत आहे, मी आहे म्हणून तुम्हाला किंमत आहे, मी आहे म्हणून घर चालतंय, मी आहे म्हणून काम होतंय, मी आहे म्हणून पैसा घरात येतोय. एक दिवस मुलं म्हटले, बाबा तुम्ही नसल्याच्या नंतर काय होतं ते पाहू, तुम्ही जा. मी गेलो तर? मुलं म्हटले, तुम्ही जा, तुम्ही गेल्याच्या नंतर तुमच्या 13व्याला बुंदी देऊ. त्रास झाला. बापानं ज्या वेळेला टेन्शन आलं, तिथून रागारागांमध्ये पत्नीकडे गेला आणि पत्नीला सांगितलं, मी आहे म्हणून मुलं तुला किंमत देत आहेत, मी नसलो तर, मी नसलो तर. आणि हेच त्याची पत्नी 30, 35, 40 वर्षापासून ऐकत होती. मालकीन म्हटले, तुम्ही जा, काही होत नाही पाठीमागे, तुमच्या वाचून काही राहत नाही. पुरुषार्थ जागा झाला. हा म्हटला, मुलं सुद्धा म्हणताय तुम्ही जा, 13व्याला बुंदी देतो, तू सुद्धा म्हणते आयुष्यभर सोबत राहून सुद्धा तुम्ही जा, काही होत नाही, मी मरणार, मी मरणार म्हणून निघाला. गावाच्या बाहेर आला. मोठा पूल पाहिला. पुलावरून त्याने डोकावून पाहिलं, एवढं खोल दिसलं. पाठीमागे आला. म्हणे मला नाही मरायचं. पण परत डोक्यात विचार चक्र चालू झालं. घरामध्ये मुलाला पत्नीला सांगून आलोय, तुम्हाला दुःखद बातमी ऐकायला भेटणार, मी जीव देणार, मी मरणार, मी मरणार. मरणार म्हणून त्यानं घट्ट मन केलं. वरून उडी टाकली. उडी टाकल्याबरोबर गरगर गरगर गर डोळे फिरायला लागले. त्याला वाटलं आता आपले एखादं हाडही सापडत नाही, याच ठिकाणी चिंधड्या होणार, आपले मुलं 13वा करणार, पण त्यांना अंत्यविधी करण्यासाठी आपला देहच नाही सापडणार, मरणार, मी मरणार म्हणून उडी टाकली. पण ते नाही मेलं. खालून एक भाजीवाला चाललं होतं. जशी उडी टाकली तशी भाजीच्या टोपल्यात. मी मरणार, मी मरणार म्हणणार नाही मेलं, रिकामं ते भाजीवाला मेलं. हे दुपारच्या जेवणाला घरी गेलं. माणसं मरणाला घाबरतात, खूप भीती वाटते माणसाला. देवाला सुद्धा काही काही राक्षस आहेत. वरदान मागितलं, भगवान आम्हाला मृत्यू नकोय, आम्हाला मरण नकोय. भगवान म्हणतात, ज्याला मागतात त्याला तरी चुकलंय का? माणसाला भय, मोह, मोह सुद्धा सुटत नाही माणसाला. कशाचा मोह? परमार्थाचा मोह नाही, प्रापंचिक मोह. ही गोष्ट माझी, ती गोष्ट माझी, ती गोष्ट माझी, लेकरं माझे, गाडी माझी, बंगला माझा, जमीन माझी, शेती माझी, माझं माझं करून करून आपण बांधावरून भांडणं करतोय. पण कधीतरी भगवान परमात्मा सुद्धा हसत असतात. जमीन सुद्धा हसते, वेडायस तू, अरे मी मालक म्हणणारा तू 8वा क्रमांक आहे, तुझ्या अगोदर 7 गेलेत. मालक बदललाय, जमीन कधी बदलत नाही. मालक बदलतो, प्रॉपर्टी कधी बदलत नाही. भगवान परमात्मा सांगतात, नरदेह दिला कोणत्या कामासाठी? जोपर्यंत आपण आईच्या गर्भात आहोत ना, देवाला विनंती करतो, भगवान एका वेळा करी या दुःखा वेगळे, एकदा या दुःखातून बाहेर काढ. बाहेर आलो की फक्त तुझं भजन करेल. बाहेर आल्याच्या नंतर देवाला आपण विचारत नाही. जन्माला येणं आणि मरणं एवढी सोपी गोष्ट नाही. गर्भामध्ये आहोत तवर देवाला विनंती करतो, भगवान या दुःखातून बाहेर काढ, या त्रासातून बाहेर काढ. पण बाहेर आल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी विसरून जातो, ज्या गोष्टीसाठी जन्म घेतलाय. गर्भात आहोत, भगवंताला म्हणतो, देवा बाहेर आलो की तुझं भजन करेल, बाहेर आलो की तुझी तीर्थयात्रा करेल, बाहेर आलो की भजनात टाळी वाजवल, या मुखानं भजन करेल, डोळ्यानं तुझं रूप पाहिल. सगळ्या गोष्टीचा विसर पडतो आणि बाहेर आल्याच्या नंतर या मोह मायामध्ये स्वतःला गुरफटून घेतो. कित्येक लोक असतील परमार्थाला महत्व देत नाहीत. प्रपंचामध्ये एखादी हानी झाली ना, लोकांना आषाढी वारी कधी कधी चुकवतात लोक. आषाढी वारीला नाही गेलो, जाऊ द्या, गावात जरा महत्वाचं काम निघालंय का, 2 एकर शेती घ्यायची, शेतीमध्ये सरकी लावायची, शेतीमध्ये पीक चांगलं आलं पाहिजे, आपण तिकडे महत्व देत नाहीत. ज्या कामासाठी आलो तेच विसरून जातो. तुम्हाला समजेल असं सोपं उदाहरण सांगते. एक व्यक्ती निघाला, त्याला घोडा घ्यायचा होता. घोड्याच्या बाजारात निघाला. त्याच्याकडे 1 लाख रुपये होते. ज्या वेळेला बाजारामध्ये आला, घोड्याचा बाजार समोर, पण अलीकडे त्यानं पाहिलं
ज्या ठिकाणी घोड्याला सजवण्याचं सामान भेटायचं, घोड्याच्या झुली, पायातली घुंगरं, गळ्यातली घुंगरं, सगळ्या गोष्टी भेटत असताना त्या माणसानं अगोदर घोड्याला झुली घेतल्या, घोड्याच्या पायातली घुंगरे घेतले, घोड्याच्या गळ्यातली घागरमाळा घेतली, सगळ्या गोष्टी वस्तू खरेदी केल्या. त्या गोष्टीला, त्या वस्तूला त्याचे 25,000 रुपये खर्च झाले. आता किती उरले? किती उरले? 75,000 उरले. घोड्याच्या बाजारात गेला, पूर्ण बाजारामध्ये फिरून पाहिलं त्यानं, देखना घोडा पाहिजे होता. घोडा पाहत 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 त्यानं त्या बाजाराच्या शेवटच्या टोकाला गेला आणि एक पांढरा घोडा असलेला दिसला त्याला, देखना होता. त्याला घोडा आवडला. घोडा घेण्यासाठी त्या मालकाला विचारलं, दादा हा घोडा कितीला दिला? त्यानं सांगितलं घोडा 1 लाखाचा. आता किती रुपये होते याच्याकडं? किती रुपये होते? 75. घोडा 1 लाखाला सांगितला. ज्या कामासाठी आलता तेच काम विसरला, तेच त्याला प्राप्त करता नाही आलं. माणसाचं तसं आहे, देवाची प्राप्ती करायची म्हणून जन्माला येतं आणि आपण झुली गोळा करत बसतो. गाडी घ्यायची, मला बंगला घ्यायचा आहे, मला जमीन घ्यायची, मला हे पाहिजे, मुलाचं लग्न झालं पाहिजे, मला ते पाहिजे. भगवान परमात्माला आपण विनंती करतो, देवा दुःखातून बाहेर काढ. बाहेर आलो की तुझी प्राप्ती करून घेण्यासाठी भजन करेल. पण बाहेर आल्याच्या नंतर आपण सुद्धा देवापर्यंत पोहोचत नाही. अलीकडच्याच बाजारामध्ये जिथे घुंगरे भेटतात, जिथे झुली भेटतात, तिथे आपण फिरत राहतो. भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्याचीच राहून जाते. माणसाला मोह सुटत नाही स्वतःला प्राप्त केलेल्या वस्तू. यानंतर आहे माणसाला शोक, हा सुद्धा त्रास देतो. एखादी आपण स्वतः कष्ट करून वस्तू प्राप्त केलेली असेल, ती जर आपल्यापासून नष्ट झाली, दूर निघून गेली, तर माणसाला शोक सुद्धा होतो, त्रास होतो त्या गोष्टीचा. या 3 गोष्टी प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक माणसाला त्रास देतात. देव देवता विचार करतात, महादेवाला समाधीमधून बाहेर येण्यासाठी काय करावं लागेल? ज्या वेळेला भगवान विष्णूनी ब्रह्मदेवाची उत्पत्ती झालेली आहे, ब्रह्मदेवाची उत्पत्ती केली, ज्योतिर्मय रूपाने ज्या वेळेला प्रगट झाले, दर्शन दिलं आणि उमापती महादेवाचा महामंत्राचा जप करू लागले. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय.
उमापती महादेव की जय। ज्या वेळेला भगवान परमात्माच्या नामचिंतनाचा जयजयकार चालू आहे, ब्रह्मदेवाला सृष्टी निर्मितीचा आदेश दिला। ब्रह्मदेव जेव्हा सृष्टीची रचना करू लागले, रचना करत असताना मानवाची उत्पत्ती होत नव्हती। सर्व सृष्टीची रचना झालेली आहे, मानवाची उत्पत्ती होत नाही। अशा स्थितीमध्ये मानवाची निर्मिती होत नाही, म्हणून ब्रह्मदेवानं कामदेवाची निर्मिती केली। कामदेवाची निर्मिती केल्याच्या नंतर कामदेवाची उत्पत्ती केली आणि 5 काम बाण ब्रह्मास्त्र देवाने कामदेवाला दिले। कामदेवाकडे 5 काम बाण दिले, आदेश दिला, जगामध्ये स्त्री आणि पुरुष यांची उत्पत्ती होण्यासाठी ज्या वेळेला मी स्त्री आणि पुरुष यांना निर्मिती करेल, तुम्ही 5 काम बाण सोडा। कामदेवांना सुद्धा प्रश्न पडला, खरोखर या काम बाणाचा प्रयोग होऊ शकतो का? काम बाणाचा प्रयोग होऊ शकतो म्हणून सप्त ऋषी ब्रह्मदेवाच्या जवळ आहेत। ब्रह्मदेवानं सगळ्यात अगोदर ब्रह्मदेवाची कन्या, जिचं नाव संध्या आहे, मानस कन्या, कामदेवानं 5 काम बाण सोडले, तर त्याच काम बाणानं सगळ्यात अगोदर ब्रह्मदेवांच्या वरती सोडले। ब्रह्मदेवानी जवळ स्वतःची मुलगी होती, काम बाण सोडल्याच्या नंतर स्वतः तोल सुटला आणि ब्रह्मदेवानी स्वतःची मानस कन्या संध्येकडे वाईट नजरेनं पाहिलं। धर्म ज्या वेळेला भगवान परमात्माकडे गेले आणि धर्मानं देवाला विचारलं, देवा स्वतःच्या मुलीकडे बापांनी जर वाईट नजरेनं पाहिलं तर धर्म बुडायला वेळ लागणार नाही, तुम्ही काहीतरी करा। भगवान परमात्मानं त्रिशूळ सोडला आणि ब्रह्मदेवाचं मस्तक उडवलं। ब्रह्मदेवाला ज्या वेळेला मृगाचं रूप धारण करून धावू लागलेत, सर्व देव देवतांची याच मृगाचं रूप धारण केल्यामुळे सप्त ऋषींच्या शरीरामधून ज्या वेळेला घाम बाहेर आला, त्याच मृगाचं घामापासून पितराची उत्पत्ती झालेली आहे। पितराची उत्पत्ती झाली। भगवान परमात्मानं ब्रह्मदेवाला दंड दिला। ब्रह्मदेवाच्या डोक्यात एकच, ज्या महादेवानं माझा अपमान केलाय त्या महादेवाचा अपमान करायचा। ज्या वेळेला संध्येला उमापती महादेवाने सांगितलं, अरण्यामध्ये जाऊन तपश्चर्या कर। तपश्चर्या करायला गेल्यावर सप्त ऋषींमध्ये एक वशिष्ठजी आहेत, वशिष्ठजींच्या सोबत उमापती महादेवानी संध्याचा विवाह सोहळा लावून दिला। आकाशामध्ये आपण म्हणतो पहा 7 तारे दिसतात आपल्याला, आपण म्हणतो बाज आणि 3 चोर, बरोबर आहे की नाही? त्याच गोष्टी आकाशामध्ये भगवान परमात्माने सांगितलं, कोणत्याच ऋषीची पत्नी स्वतःच्या जवळ नसेल, पण सप्त ऋषींना सांगितलं, वरदान दिलं, तुमची संध्या, तुमची पत्नी तुमच्या जवळ असेल। ज्या वेळेला भगवान परमात्माने ब्रह्मदेवाला दंड दिला, यानंतर ब्रह्मदेव उमापती महादेवाला महादेवाचा कसा अपमान करता येईल या गोष्टीकडे लक्ष गेलं। महादेवाचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, पण बऱ्याच वेळा ब्रह्मदेवाचा अपमान झाला। ब्रह्मदेवानी महादेवाचा अपमान करण्यासाठी मानसपुत्र 2 दुसरे आहेत, त्यांचं नाव आहे दक्ष महाराज। मला सांगितलं, दक्षानं महादेवाचा अपमान केलाय ब्रह्मदेवाचा साक्षीनं। ज्या वेळेला सर्व देव देवता महादेवाला विनंती करतात, भोलेनाथ समाधीमधून बाहेर येण्यासाठी महादेवाला कित्येक आटोकाट प्रयत्न केले जातात। ज्या वेळेला उमापती महादेव समाधीमधून समाधीभंग होते, 3रा डोळा उघडतात, देव देवतांना प्रश्न पडतो, रुद्र रूप भगवंतानं धारण केलंय, देवाचं ही रूप शांत करण्यासाठी काय करावं लागेल? तारकासूर नावाच्या राक्षसाचा वध करायचा आहे। ज्या वेळेला उमापती महादेवाला विनंती करतात, सर्व देवतांना समजावून सांगितलं महादेवानी, पार्वती माता ही साक्षात जगत जननी आहे, जगदंबा आहे, अंबिका आहे, ती परंबा आहे। ती एखाद्या स्वतःच्या गर्भामध्ये गर्भ धारण करून एखाद्या पुत्राला जन्म देऊ शकत नाही, पहिली संतान तर जन्माला आली पाहिजे, तारकासुराचा वध तर झाला पाहिजे। यासाठी काय करावं लागेल? त्यानंतर सुंदर अशी कथा येते, जे कामबाण आहेत उमापती महादेवाच्या वरती कामबाण सोडले जातात। महादेवाच्या वरती कामबाण सोडल्याच्या नंतर भगवान भोलेनाथांच्या मधून जे तेज बाहेर येतं, तेज कोण धारण करणार हा प्रश्न पडतो।
अनर्थ झाला, देवतांना त्रास होऊ लागला, देवतांना प्रश्न पडला काय करावं. त्यानंतर एका चोंच मध्ये एक पक्षी तो तेज धारण करतो, त्याच चोंची मधून गंगा मैयामध्ये पडताना गंगा मैयामध्ये सुंदर अशा पुत्राचा जन्म होतोय. तीच कथा आपल्याला पाहायची. त्या अगोदर सगळ्यांनी 5 मिनिट उठून उभे राहायचे. हॅलो.